प्रेक्षकांनो, आज पण खूप छान दाखवलंय ठिपक्याची रांगोळी. थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका. अमेय म्हणतो काही म्हणा, मला हे कटआउटच खूप आवडलंय. अप्पूचं डोकं ना छानच चालतं. माई म्हणतात मला तर तिच्या कल्पनेची गंमतच वाटली. तिला जेव्हा मी सांगितलं ना की हे असे भयानक फोटो लावू नको, तेव्हा तिने माझ्या म्हणण्याचा वेगळ्या पद्धतीने विचार केला. निखिल सुमीला म्हणतोय तुलाही वाटतं का आपले फोटो असे लागावेत? सुमी म्हणते नाही नाही नको, मी ना काहीतरी वेगळा विचार केलाय. मला ना असं वाटतं आपल्याला मुलगी व्हायला हवी आणि मोठी झाल्यावरती डान्सर व्हायला हवी आहे, अगदी माधुरी सारखी. म्हणूनच मी माधुरीचे सिनेमे बघायला सुरुवात करणार आहे. आता कुकी जरा धपाटा द्यायची ऍक्शन करतो आणि म्हणतो क्या बात आहे, तुझे वाक्य ऐकलं ना की असं वाटतंय. कुकी म्हणतोय काय चाललंय सुमी वेड्यासारखं तुझं हे. निखिल म्हणतो नाही नाही सुमी, तुला वाटतंय ना माधुरीचे सिनेमे बघायचे तर नक्की बघ, मला आवडेल माधुरी सारखी गोड मुलगी झाली तर. हे सगळे जे फोटोज आहेत ना त्यामुळे मला तर काही प्रॉब्लेम नाहीये. मुलगा जर झाला तर त्याचा मामासारखा हुशार होईल. आता अप्पू गप्पा बस म्हणून शशांकवर ओरडत असते मोठ्या मोठ्यानी आणि शशांकला म्हणते आत्ता निखिल दादा काय म्हणालास ऐकलंस ना तू? काय रे निखिल दादा, आत्ता म्हणालास ना तू तुला चालणारे ते फोटो इथे लावलेले? अमेय म्हणतो चालेल आम्हाला. अगं अप्पू, आम्हाला तुझी जबरी आयडिया खूप आवडली आहे. अप्पू म्हणते थँक्यू अमेय दादा, परत ही गोष्ट याच्या समोर कबूल करा, तुम्हाला या फोटोमुळे प्रॉब्लेम नाहीये. शशांक म्हणतो अगं अपूर्वा, असं तोंडावर कोणी बोलून दाखवत असतं का? माई म्हणतात अगं हो, माघारी पण नाही बोलणार. सुवाई म्हणतात अरे राहू दे ना शशांक, तिने एवढ्या मेहनतीने सगळं लावलंय तर. आता विठू बाबा सहज बोलतात की अरे शशांक, मला ना तुझ्या वेळेला असं नेहमी वाटायचं की हिने माझं गाणं ऐकावं, म्हणून मी हिला नेहमी गाणं ऐकवायचो. बघ तू किती छान गायक झालास. सुवाई म्हणतात हा, तुला लगेच कळलं की कसं गाऊ नये. आणि सगळेच हसायला लागतात विठू बाबाला. आता सुवाई म्हणतात पण तिने आता फोटो लावलेत ना, तुला काय हरकत आहे रे? अप्पू म्हणते बघ जरा, कोणालाच प्रॉब्लेम नाहीये या फोटोचा. अख्खी कानेटकर फॅमिली सपोर्टिव्ह आहे. खडूस तरी ह्या एकट्या माणसाला इतका खडूसनेस का असावा मला कळतच नाही. शशांक म्हणतो ए तू तो शब्द वापरू नकोस ग, खूप विचित्र वाटतो तो शब्द. आता अमेय म्हणतो कुठला शब्द? शशांक म्हणतो खडूसनेस. अमेय हसायला लागतो आणि सगळेच हसतायत. अप्पू म्हणते नाही, मी काहीही बोलले ना तरी ह्याच्या कानाला ना विचित्रच वाटतं. हे फोटो जे मी लावले ना ते ह्याच्या डोळ्याला विचित्र वाटतंय. सुवाई मला सांग, तू न ह्याच्या खडूसच्या वेळेला अँग्री यंग मॅनची फॅन होतीस ना? सुवाई म्हणतात अजूनही आहे ग, अजूनही आहे. आता अप्पू म्हणते तू काय ह्याच्या वेळेला फक्त विलन्सच बघायची का? सांबा, तो शेर खान, तो गब्बर सिंग, कालिया, तू असे शाकाल विलन बघायची का ग सुवाई? म्हणूनच हा असा विलन झालाय. आता सुवाई खूप हसतायत. शशांक म्हणतो मी काही विलन नाहीये, ही सकाळी मला काय म्हणाली की तू खूप जबाबदार आहेस म्हणून. सुवाई पुन्हा हसतात. शशांक वैतागतो आणि म्हणतो आई कुठेही काय हसतेस ग तू? ही सकाळी मला जबाबदार म्हणाली आणि आता मला विलन म्हणते, याला काही अर्थ आहे का? अप्पू म्हणते अरे तू विलन सारखाच वागतोस खडूस. आणि ती सुवाईला म्हणते आता हाच तू सुवाई. शशांक म्हणतो ठीक आहे, तुमची तक्रार नसेल तर असू देत फोटो, तसंही माझेच फोटो आहे, मला बघायला काय प्रॉब्लेम आहे नाही का? पण हे फोटो जर कोणी इथून हलवले तर मग बघा. विलन म्हटलीस ना तू अपूर्वा, मला थांब आता दाखवतो तुला. शशांक आता तिथून निघून गेलाय. माई म्हणताय गप्प बसा रे, माझ्या पोराला कोणी बोलू नका. अप्पू छान फोटो लावलेत तू. अप्पू बाई आता रात्री तहानेने व्याकुळ होत आहे आणि नेमकं तांब्यातलं पाणी संपलंय. आता ती रात्री उठते पण रात्र खूप झालेली असते. तिला असं वाटतं शशांकला सांगावं का, पण त्याला झोप लागलेली असते म्हणून ती स्वतःच उठते आणि आता पाणी आणायला म्हणून स्वयंपाकघरात जातीये. तर शशांकलाही पटकन जाग येते. शशांकची झोप मात्र सावध आहे प्रेक्षकांनो, अशी झोप असायला हवी. आता अप्पू खाली येते पण बॅटरी का घेतली तिने हा मला प्रश्न पडलाय. लाईटही लावू शकली असती ना ती, पण असो. तर आता तिने बॅटरी घेतली आहे आणि तो कटआउट बघून तीच घाबरतीये आणि ओरडतीये. तेवढ्याच शशांक तिच्या मागेच असतो. शशांकवरती बॅटरी चमकवते आणि शशांक म्हणतो अपूर्वा काय चाललंय तुझं, ठेवते बाजूला. आता अप्पू म्हणते बघ तिथे कोणीतरी आहे खडूस. शशांक म्हणतो अगं कोणी नाहीये बाई, तो माझा फोटो आहे आणि शेजारचा तुझा फोटो आहे अपूर्वा, त्या फोटोला काय घाबरतेस तू? अप्पू म्हणते अरे अचानक दिसला, मला घाबरायला झालं रे खडूस, तुलाही दिसलं असतं तर घाबरलं असतं तू. शशांक तो बरं जाऊ दे सोड. अप्पू म्हणते की तू कसं काय उठलास एवढ्या लवकर? शशांक म्हणतो अगं आवाज आला मला कसला तरी, म्हणून माझी झोपमोड झाली, तू नव्हतीच शेजारी उठल्यावर म्हणून बघायला आलो तुला. अप्पू म्हणते आता मी काय म्हणते खडूस, हे फोटो आपण डिलिव्हरी पर्यंत नको ठेवूयात, अरे काढून टाकूयात रे, मी घाबरले पुन्हा तर. शशांक म्हणतो मी तुला हेच म्हणत होतो अपूर्वा. अप्पू म्हणते मला आता काही सांगू नकोस, तू आधी ते फोटो काढ.
मी चूक होते, तू बरोबर, कशाला आता हे सगळं डिस्कस करायचं आपण. शशांक म्हणतो बरोबर काढूया काढूया. तर अप्पू म्हणते काढूया नाही, आत्ता काढूया, सगळे सकाळी उठायच्या आत काढ खडूस. मला जर हे फोटो बघायची सवय झाली आणि माझा मूड चेंज झाल्यानंतर तर तू आत्ता आत्ता कर खडूस. तर शशांक म्हणतो बरोबर ना, माफ कर, मी काढतो हे फोटो सगळे. अप्पू पाणी आणायला जाते किचन मध्ये. शशांक आता स्वतःच्याच मनाशी बोलतोय, मी आता हिला सॉरी का म्हटलो, हिची चूक आहे आणि मी का सॉरी म्हणतोय. मला फारच घाणेरड्या सवयी लागल्यात लग्नानंतर. थँक गॉड हे तुझ्या लवकर लक्षात आलं शशांक. आता पहाटे पहाटे पन्ना काकू कुकीला उठवताय. अहो उठा ना, खूप छान उठवतात पन्ना काकू. कुकी उठतो आणि म्हणतो अरे यार झाली का सकाळ. ही सकाळ ना खरंच फार सकाळी होते. काय म्हणते पन्ना. पन्ना काकू आता जरा सस्पेन्स क्रिएट करताय. काय आहे नाही काय आहे आज सांगा बरं. आता लगेच कुकी म्हणतो आई शपथ खरंच हॅपी बर्थडे. पन्ना काकू चिडते आणि म्हणते वाढदिवस नाहीये माझा, आज थोडी वाढदिवस असतो माझा, काय आहे सांगा ना. आता कुकी म्हणतो अरे हा योगा करायचा आहे, आली वाटतं काव्या. पन्ना काकू पुन्हा चिडते आणि म्हणते ती कशाला येईल, इथे मुंबईला गेली आहे. कुकी म्हणतो आम्याचा योगा मला अजिबात आवडत नाही, मी झोपतो. आता पन्ना काकूने हिंट दिली आहे, हे बघा काय आज तर राख्या असतात, त्यामध्ये बाबी आत्याने पार्सल पाठवलंय या सगळ्यांसाठी राखी पौर्णिमेनिमित्त. पन्ना काकू सांगत असते हे सगळं कुकीला. कुकी म्हणतो अरे हो मी कसं काय विसरलो राखी पौर्णिमेचं. बापरे मी राखी बघून घाबरलो ग पन्ना. पन्ना काकू म्हणतात घाबरायला काय झालं त्यात. आता कुकी म्हणतो अगं नाही मला वाटलं ते काही नाही, जाऊ दे सोडून दे. प्रेक्षकांनो कळलं ना कुकी फुल फॉर्म मध्ये. पन्ना काकू म्हणते लावा ना बाबी वंशला फोन. आधी तर कुकी म्हणतो अगं मला बाहेर जावं लागेल, इंटरनेट कॉल आहे ना. मग पन्ना काकू म्हणते मी काय बावळट आहे का, इथल्या इथे लावता येतो, लावा माझ्या समोर. आणि मग कुकीने फोन लावलाय. पन्ना काकू म्हणत असते मला बोलू द्या ना, पण कुकी बोलतो 2-3 शब्द आणि फोन कटतोय आपोआप. पन्ना काकू म्हणते काय हो मला बोलायचं होतं ना. बरं कशा आहेत बाबी वंश. कुकी म्हणतो मजेत आहे, पण एक लक्षात ठेव तिने सांगितलंय की मी राख्या पाठवल्या हे विठू बाबाला आणि दादाला स्पेशली सांगायचं नाही, लक्षात ठेव. पन्ना काकू म्हणते मी हा निरोप लक्षात ठेवेल, पण तुम्ही जास्ती लक्षात ठेवा. असं म्हणून पन्ना काकू निघून गेली. आता कुकी विचार करतो हो खरं माझ्या पोटात काही राहत नाही ना. आणि राख्या बघून तो म्हणतो बाबी ताई मिस यू. आता इकडे शशांक सगळे फोटो लावत असतो. अमेय म्हणतो अरे कशाला फोटो काढले, राहू द्यायचे असते ना अप्पूसाठी. अरे नाराज होईल ती आता. शशांक म्हणतो अरे तिचाच आदेश आहे, सगळे फोटो काढून टाक. आणि तो अप्पूचा आवाज काढून दाखवतो अमेयला. अमेय म्हणतो अरे पण का. शशांक म्हणतो अरे तिने सांगितलंय ना स्वतःहून काढायला, तीच मोठी गोष्ट आहे. आता अमेय म्हणतो अरे हो मी तुला विचारायला आलो होतो की सुमी आणि प्राचीसाठी काय गिफ्ट घेणार आहेस आता राखी पौर्णिमेचं. शशांक म्हणतो अरे हां सुमीसाठी ना मी बालसंगोपनाचं पुस्तक घेतलंय आणि लहान मुलांना सांगायच्या 101 गोष्टी. तू काय करणार आहेस. अमेय म्हणतो बापरे तुला बरं सुचत रे, अप्पू सोबत राहून तुला जबरी आयडिया सुचतात. शशांक म्हणतो अरे असं काही नाहीये, प्राचीला काय घ्यावं हे पण कन्फ्युजन आहे माझं. अमेय म्हणतो हो ना अरे काही कळत नाहीये, आपण बाजारात जाऊया, काय गिफ्ट घ्यायचं ते तू सांग, नाहीतर नेहमीप्रमाणे चॉकलेटचा बॉक्स आणू आपण. शशांक म्हणतो नको नको, त्या सगळ्यांमध्ये वाटून देतात मग तो बॉक्स. आपण खास एक सेपरेट गिफ्ट त्यांच्याकरता घेऊयात. आपण एक काम करूया, विचार करण्यापेक्षा पटकन बाजारात जाऊयात, नाहीतर पुन्हा पाकिटात पैसे घालून द्यावे लागतील. आता इकडे सुमी आणि अप्पू दोघीच योगा करताय. फायनली अप्पू शशांकला हटकते, काय रे कुठे निघालात दोघे जण. शशांक म्हणतो राखी पौर्णिमा आहे ना, तयारी करून येतो आम्ही. सुमी म्हणते काय रे अमेय दादा ठरलंय का काही गिफ्ट काय देणार आहेस ते, का दरवेळेसारखं चॉकलेटचा बॉक्स देणार आहेस. अमेय म्हणतो अगं नाही तू सांग ना काय हवंय तुला. सुमी खूप गुटगाल आहे. सुमी लगेच म्हणते दादा स्पेशल काही नको, तुला जे आवडलं ते दे. अमेय म्हणतो नाही आठव तुला काही आठवलं तर. तसा तर चॉकलेटचा बॉक्स फिक्स आहे. आता प्राची म्हणते आणशील तर 2 आण, एकच नको आणू. अप्पू म्हणते अजिबात नाही चॉकलेटचा बॉक्स येणारच नाही घरात, तुम्ही ह्या दोघींना उपयोगी पडेल असं गिफ्ट आणा ना. शशांक म्हणतो मी तर नेहमी उपयोगी पडेल असंच गिफ्ट आणतो. अमेय म्हणतो अरे गिफ्ट म्हणून नाही आणत आहे आम्ही, ते वेगळं गिफ्ट आणणार आहे, पण तांबणात असं हवं ना गोड काहीतरी म्हणून चॉकलेट आणतोय. माई तिथे येतात आणि म्हणतात काय रे तुम्ही दोघं कुठे निघालात, सुट्टी आहे ना आज. अमेय म्हणतो हो माई सुट्टी आहे, पण जरा कामे जाऊन येतो. माई म्हणतात ते सगळं ठीक आहे, पण आधी नाश्ता करून जा, तुम्ही येईपर्यंत तो गार होईल. अप्पू म्हणते माई काय केलंयस आज. माई म्हणतात अरे गुळाचा शिरा केलाय आणि तो पुन्हा गरम नाही करता येणार ना. अप्पू म्हणते बघा अमेय दादा खडूस सगळेजण बघा आपल्या घरात काय काय केलं जातं, शिरा पेढे बासुंदी
काजू कतली आणि दिवाळीत तर त्या होड्या पण करतो ना आपण. होड्या म्हणजे प्रश्न पडलाय सगळ्यांना. अमेय म्हणतो काय माई दिवाळीला होड्या करतो आपण. पन्ना काकूला कळालंय. पन्ना काकू म्हणते आहो माई तिला करंजा म्हणायचंय. मला अप्पूची ही गंमत फार आवडते. कुठलाही शब्द कुठेही वापरते ती. अप्पूला काय काय पदार्थ सुचतायत. आता पुढे म्हणते ते भोपळ्याच्या घागरी नाही करत का आपण. आता ही मानसी म्हणते घारगे म्हणतात त्याला अप्पू म्हणते तेच ते सॉरी म्हणजे मला काय म्हणायचंय आपण इतके सगळे पदार्थ घरात करतो ना ते हे पण नाही का करत माई. अगं ते गाजराचा हलवा मुगाचा हलवा आणि काय असतं बघ ते. प्राची म्हणते हा बेळगावचा कुंदा पण करते माई. सुमी म्हणते अरे साताऱ्याचे कंदी पेढे. शशांक म्हणतो अजून बरंच काय काय असतं ते राजस्थानी घेवर जिलेबी बरंच काही. अप्पू म्हणते गुलाबजाम श्रीखंड. पन्ना काकू म्हणते तुला इतके पदार्थ का आठवत आहे मागवून घे ना काही खायचं असेल तर. अप्पू म्हणते नाही. मानसी म्हणते मग कशाला तू नावं घेतेस एवढ्या सगळ्या पदार्थांची. अप्पू म्हणते अरे मला म्हणायचंय इतकं सगळं आपण घरी बनवतो ना मग कशाला बाहेरून चॉकलेटचा बॉक्स आणायचा. अमेय म्हणतो अगं ह्यासाठी म्हणतेस का. अगं ते सोपं पडतं ना पटकन सोलून द्यायला भरवायला. माई म्हणतात अप्पू म्हणते ना ते बरोबर आहे. राखी पौर्णिमा आहे तर गोड तर हवंच. मग मी नारळाच्या वड्या करते छान. सुमी म्हणते ए काय ग अगं नारळाचा भात नाही करणार का. माई म्हणतात करणार ना. आता अप्पू म्हणते चालेल ठरलं तर मग नारळाच्या वड्या तुम्ही करा आणि नारळी भात मी करणार. शशांक म्हणतो अगं नको अपूर्वा तू कशाला. पन्ना काकू म्हणते अगं हो अपूर्वा आम्ही करू तू कशाला करतेस. आता सगळ्यांनाच टेन्शन आलंय. अप्पू मात्र आता नको म्हटल्यावर आणखीन जोर येतो तिला. नाही हा तुम्हाला प्रत्येक वेळेला असं वाटतं मला काही येत नाही. आता मात्र मी छान नारळी भात करणार आहे यावेळेला. तुम्ही सगळेजण बोट चाटत राहाल. आता अचानक सगळेच कानेटकरांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदललेत. पण आता शशांक मुद्दाम असं म्हणतोय अगं ठीक आहे हरकत नाहीये पण पन्ना काकू आई माई कोणाचीच मदत घ्यायची नाही. अप्पू म्हणजे चॅलेंज ॲक्सेप्टेड. माईंनी डोक्याला हात मारून घेतलाय कारण आता माईंना डबल कामं होणार आहेत किचन आवरायचे. आता अप्पू म्हणते चॅलेंज ॲक्सेप्टेड. मी कोणाचीही मदत न घेता नारळी भात करून दाखवणार म्हणजे दाखवणारच. अगदी म्हणजे बाहेर जाऊन नारळ घरात आणेपर्यंत नारळी भात करून तुमच्या प्लेटपर्यंत येईल ना तोपर्यंत सगळं मी करणार. आता फक्त तुम्ही बघत राहा मी कसा नारळी भात करते ते. आणि फायनली हा रिव्ह्यू पूर्ण झालाय. पुढे आपण बघतोय अप्पूने शहाळ्याची नारळ आणली आहेत. शशांक म्हणतो शहाळ्याचा नारळी भात ऐकलाय का कोणी कधी. अप्पू म्हणते मी करून दाखवेल ना तुला ऑर्गॅनिक नारळाचा नारळी भात. शशांक म्हणतो हे सोडणार कोण आहे. अप्पू म्हणते तू सोडणार आहेस. शशांक म्हणतो तुला माहिती आहे अपूर्वा पूर्वी काळ्या पाण्याची शिक्षा द्यायचे त्या शिक्षेमध्ये असे हे शहाळ्याचे नारळ सोलायची शिक्षा द्यायचे आणि तू कशाला मला शिक्षा देतीयेस आणि का शिक्षा देतीयेस. अमेय चिडवतोय तुला नारळाची शिक्षा मिळतीये नारळाच्या पाण्याची. अरे देवा प्रेक्षकांनो खरं तर शशांकचा सत्कार करायला हवा. काय काय सोचतो तो. काय मग प्रेक्षकांनो छान होता ना रिव्ह्यू. आणि काय आहे ना की ह्या मालिकेमध्ये खूप सारे कॅरेक्टर आहे त्यामुळे मला ना तुम्हाला सकाळी खूप वेळ लागतो सांगायला प्रेक्षकांनो. ईच अँड एव्हरी कॅरेक्टर बद्दल बोलावं लागतं. सकाळी उशीर होतो पण प्रेक्षकांनो तुम्ही माझ्या एफर्टसाठी सबस्क्राईब करता लाईक करता मला खूप छान वाटतं. ज्यांनी कोणी अजून नसेल सबस्क्राईब केले त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.